नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आणि बाळाचा जीव वाचावा यासाठी आदिराज एक पायावरती उभं राहून देवीची आराधना करत असतो. अचानकपणे खूप वारा सुटतो आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडतो. तो देवीला प्रार्थना करतो की देवी आई, ऐक ना गं माझं, तुझी कृपा दाखव ना. आणि तितक्यात नित्याला शुद्ध येऊ लागते. नित्या उठून बसते आणि आदिराजला आवाज देते. आदिराजला तिला पाहून खूप आनंद होतो. तो काळजीनेच विचारतो की तुम्हाला काही झाले नाही ना. देवीने तिची कृपा दाखवलीच म्हणायची. नित्या म्हणते देवी आईच्याच कृपेने मी ठीक आहे. आदिराज म्हणतो पण आपल्या बाळाला काही झालं नसेल ना. जोगतीन सांगते की आईच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळते ना की बाळ अगदी सुखरूप आहे. देवी आईची कृपा आहे तुमच्यावरती, तरीसुद्धा एकदा तपासून घ्या. सर्वजण देवीला नमस्कार करतात. इकडे सोमा शालिनीला सांगतो की बेशुद्ध पडली आणि घरंगळत गेली अशी खाली. शालिनी म्हणते हे मला बघायला मिळालं पाहिजे असतं रे, खूप मजा आली असती. तितक्यात त्या दोन बायका त्या ठिकाणी येतात. ती म्हातारी आजी मोठमोठ्याने हसत असते. शालिनी म्हणते की तुला पैसे मिळाले आहेत ना, मग तुम्ही कशाला इथं आला आहात? काम झाल्यानंतर तोंड दाखवायचं नाही असं ठरलं होतं ना. ती मुलगी सांगते की तुमच्या या नादामध्ये खरंच कोप झाला आहे आमच्यावरती. माझ्या आजीला खरंच खूळ लागला आहे. ती म्हातारी आजी म्हणते की तू जिद्दी कशी काय? तुला तर मी मारून टाकलं होतं ना, पण तू मेली नाहीस. चल मी तुला न्यायला आले आहे, असं म्हणून ती शालिनीला घेऊन जाऊ लागते. आजी तिथलंच फ्लॉवर पॉट घेते आणि शालिनीच्या मागे मारण्यासाठी धावते. शालिनी आतमध्ये खोलीमध्ये पळून जाते आणि दरवाजा लावून घेते. शालिनी खिडकीतून म्हणते सोमा बघत काय बसलाय, बाहेर सोड तिला. असं म्हणून सोमा तिला एका खोलीमध्ये कोंडून घेतो. शालिनी बाहेर येते आणि त्या मुलीला म्हणते की तुला माहिती होतं ना की तुझी आजी अशी आहे, मग तू कशाला घेऊन आली इथे? ती मुलगी सांगते की माझी आजी नीट होती, पण तुमच्यामुळे तिची ही अशी अवस्था झाली आहे. देवीचा कोप आहे हा. देवीच्या दारातून परत आलेल्या बाईसोबत वाईट वागलोय आम्ही. शालिनी म्हणते की असं काही नसतं, एवढे पैसे एकदम बघितले ना तुझ्या आजीने, म्हणून तिला वेळ लागला असेल. चल निघ इथून. ती सोमाला सांगते की त्या म्हातारीला वृद्धाश्रमामध्ये सोड. ते तिघे तिथून निघून जातात. शालिनी स्वतःशीच म्हणते की खरंच असं होऊ शकतं का? खरंच कोप झाला आहे का त्या म्हातारीवरती? म्हणजे नित्याला देवीने वाचवलं तर नसेल. इकडे आदिराज नित्याला हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो. तो डॉक्टरला विचारतो की सगळं व्यवस्थित आहे ना. डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांची आणखी काळजी घ्यायला हवी होती. पोटावर पडल्यामुळे तुमची काळजी करणं साहजिक आहे, पण मी चेक केलं आहे, बाळ आणि आई दोन्हीही व्यवस्थित आहेत. नित्या म्हणते की देवी आई आपल्या पाठीशी आहे आदिराज. आदिराज म्हणतो तिचीच कृपा आहे आपल्यावरती. असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे राजमा आणि संत्या घरी येतात. सर्वजण त्यांना काळजीने विचारतात की भेटले का नित्या आणि आदिराज? राजमा सांगते की नाही, कुठेच नाही भेटले ते. संत्या सांगतो राजदाची गाडी होती पण ते दोघे कुठेच नव्हते. सावरी म्हणते की गाडी ठेवून कुठे गेले असतील ते दोघं, आता कुठे शोधायचं? विमल त्यांना फोन लावू लागते पण फोन लागत नाही. त्याच्यामुळे ती रागातच फोन फेकून देते. ती चिडूनच म्हणते की जेव्हा गरज असते तेव्हा हा फोन कधीच लागत नाही. काय करायचं या डबड्याचं? त्या दोघांचाही फोन लागत नाहीये आणि ते दोघं फोन करत असतील तर हा फोन बंद पडला आहे. तात्या म्हणतात फोनवर राग काढून काय होणार आहे, सावरे उचल ग तो फोन. तितक्यात नित्या आणि आदिराज दोघेही येतात. विमल घाईघाईने नित्याला खाली बसवते. बरं आहे ना सगळं असं विचारते. तात्या देखील विचारतात किती उशीर लावलात, कुठे गेला होता तुम्ही? आदिराज सांगतो तात्या मंदिरावरून घरीच येत होतो, पण अचानक. आणि नित्यामध्ये बोलते की अचानक मला मळमळू लागलं, म्हणून मग आम्ही दवाखान्यात गेलो. सावरी म्हणते की काय म्हणाले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काही नाही ना? नित्या म्हणते की नाही, अशा अवस्थेत होतं असं म्हणाले डॉक्टर. विमल म्हणते की तुम्ही लवकर येत नाही ना, म्हणून मी वेशीच्या देवळामध्ये दिवा लावेल असं बोलले होते. तो दिवा लावून येते असं म्हणून ती तिथून निघून जाते. तात्या म्हणतात की गाडी तिथंच ठेवून हिला डॉक्टरकडे घेऊन गेला होतास का? खरं खरं सांग की काय झालं होतं? ती सांगायला लागते. तितक्यात शालिनी तिथे येते. तात्या आतमध्ये या म्हणतात आणि बसा. शालिनी म्हणते की मी तर नित्याला बघायला आले आहे. नवा पाहुणा येणार आहे ना घरामध्ये, म्हणून सगळ्यांचं तोंड गोड केलं पाहिजे म्हणून मिठाई घेऊन आले आहे. ती आदिराजकडे मिठाई देते. नित्या म्हणते की बातमी तर केव्हाच कळाली असेल तुम्हाला, मग एवढा वेळ लागला का? कुठल्या वेड्या म्हातारीच्या मागे फिरत होतात का? शालिनी मुद्दाम नाटक करू लागते आणि कुणाबद्दल बोलतेस तू? मला काही कळलं नाही. एनिवे अभिनंदन तुझं, आणि आदिराज तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. जबाबदारी वाढली आता तुझ्यावरची, त्याच्यामुळे काळजी घे नित्याची. आणि मिठाई सर्वांसाठी आणली आहे, खा सर्वांनी असं म्हणते. सावरी म्हणते की फक्त मिठाईच आहे ना? शालिनी म्हणते की पार्टीसुद्धा देऊयात, मोठी पार्टी. आता हे घर माझं सुद्धा आहेच ना, या घराचा आनंद तोच माझा सुद्धा आनंद. शालिनी तिथून निघून जाते. आदिराज म्हणतो की मॅडम ही तर अंदाज घ्यायला आली होती. इकडे रात्री आदिराज म्हणतो की शालिनीचा एक वार चुकला आहे, पण आता ती गप्प नाही बसणार. नित्या म्हणते की आपल्या या लढाईमध्ये तिने आपल्या बाळाला सुद्धा ओढलं आहे, आता मी गप्प नाही बसणार. तितक्यात राजमा दूध घेऊन येते
आणि काय बोलत होतात तुम्ही असं विचार. आदिराज म्हणतो की काही नाही, नाव काय ठेवायचं तेच विचार करत होतो. राजमा म्हणते की त्याची मी बहीण आहे मागच्या जन्मातली, त्याच्यामुळे त्याचं नाव ठेवायचा अधिकार फक्त माझा आहे. राजमा म्हणते मला सुद्धा खूप छान विषय बदलता येतो. आता मुद्द्यावर या. काय झालं सांगा ना. तुम्ही देवी आईची ओटी भरायला गेला पण खूप वेळ लागला आणि त्यात शालिनी सुद्धा घरी येऊन गेली. काय झालं सांगा ना. म्हणजे हे सगळं काही पटत नाहीये मला. आई बाबा, तुमची थोरली लेक आहे मी आणि माझ्या भावंडाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहेच ना. आदिराज सांगतो असं बोलतो आणि सर्व हकीकत सांगू लागतो. राज मला धक्काच बसतो. नित्या म्हणते की जुनी खोड आहे शालिनीची ती. तू पोटामध्ये असताना माझ्या अंगावरती ट्रक घालून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. नित्याला मागचा प्रसंग आठवू लागतो. राजमा घाबरूनच म्हणते की नाही, ते सगळं माझ्या भावंडाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. आदिराज म्हणतो तेच ना, आपल्या लढाईचं सावट आपल्या बाळावरती नाही यायला पाहिजे. नित्या म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. असं म्हणून ती सर्वांना प्लॅन सांगू लागते. आदिराज म्हणतो की तयारी झालीच म्हणून समजा आणि चल राजमा, असं म्हणून दोघेही इथून निघून जातात. रेस्ट हाऊसवरती शालिनी एकटीच विचार करत असते. तिला सर्व मागचे काही प्रसंग आठवत असतात. अचानकपणे ती हसू लागते आणि सोमा अशी आवाज देते. सोमा येतो आणि काय झालं असं विचारतो. शालिनी म्हणते की शिर्के पाटलांचा वाडा, तिथेच मला आता यश मिळणार. काहीही करून उद्या सकाळी नित्या वाड्यावर पोहोचली पाहिजे. तिच्या पहिल्या बाळाचं श्राद्ध शिर्के पाटील वाड्यावर होणार आणि ते करणार कोण? शालिनी असं बोलते. इकडे नित्या तुळशीची पूजा करत असते. तितक्याच शालिनी त्या ठिकाणी येते आणि गुड मॉर्निंग असं म्हणते. सगळं घर साखर झोपेमध्ये आहे आणि आमच्या सुनबाई मात्र तुळशीची पूजा करत आहेत. किती छान असं बोलते. नित्या विचारते की इथं कशाला आलं आहे तेवढं सांगा. शालिनी म्हणते की ऑफर द्यायला. एकदम भारी ऑफर आहे. नित्या कसली ऑफर असं विचारते. मी तुझ्या वाट्याला कधीच जाणार नाही, आय प्रॉमिस. पण मला तुझ्या पोटातलं गोंडस गुटगुटीत बाळ मला दे. नित्या चिडूनच म्हणते की शक्यच नाही, तुझी ऑफर तुझ्याकडेच ठेव. शालिनी देखील चिडून म्हणते की वाटलंच होतं मला, खूप हट्टी आहेस ना तू, पण मी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे. मी ऑफर द्यायला आले आहे की नाही, मग मी ती देऊनच जाणार. असं म्हणून चाकू बाहेर काढते आणि दे, मला तुझं बाळ दे. आणि चिडूनच पोटामध्ये सुरा खुपसते आणि अचानक नित्या झोपेतून जागी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्ट हाऊसवरती शालिनी सोमाच्या फोनची वाट बघत असते. सोमा तिला कॉल करतो आणि नित्या माझ्या ताब्यात आहे, झालं आहे काम असं बोलतो. शालिनी म्हणते की मी येईपर्यंत तू तिला काहीसुद्धा करू नकोस, तिला जागचा हलूसुद्धा देऊ नकोस. तिच्या बाळाचं श्राद्ध माझ्या हातूनच व्हायला पाहिजे, कळलं का, असं म्हणून फोन ठेवते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्वजणांनी ट्रॅप लावलेला असतो आणि नित्या शालिनीला शिर्के पाटील वाड्यामध्ये बोलवते. त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी भरलेली असते आणि त्या टाकीमध्ये तिने शालिनीला ठेवलेलं असतं. नित्या म्हणते की तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे शालिनी, असं म्हणून राजमाला आवाज देते. राजमा नळ चालू करते आणि टाकीमध्ये पाणी पडायला सुरुवात होते. शालिनी मोठमोठ्याने ओरडू लागते. नित्या म्हणते की पाण्याची टाकी पाहून काही आठवतंय का तुला? असंच केलं होतंस ना तू माझ्या जयदीपसोबत, तुझे सगळे गुन्हे कबूल कर. शालिनी म्हणते की हे असलं करण्यासाठी ना शालिनीचं दगडाचं काळीज पाहिजे आहे. या अशा गौरीच्या सश्याच्या काळजाचा काहीच उपयोग नाही. हळूहळू पाण्याची पातळी वाढत जाते आणि शालिनीच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागतं. हा सर्व प्रकार आदिराज देखील लपून पाहत असतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.